नमस्कार. PM गायकर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भुईमुगाच्या शेंगाला आपण मीठ घालून उकडूया. हे उन्हाळ्यात येत असतात भुईमुगाचे शेंगा. ज्या मोसमाला जे फळ येतात ते आपण खायला पाहिजे. भुईमुगाचे शेंगा आपण अर्धा किलो घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया, पाण्यामध्ये टाकूया. याला खूप माती असते, असे चोळल्याने माती सर्व निघत आहे. आपले भुईमुगाचे शेंगा 2 वेळा स्वच्छ धुवून झाला आहे. अर्धा किलो शेंगा आपण धुवून घेतलेले कुकरमध्ये टाकूया. आपण पातेल्यात पण उकडू शकता, कढईमध्ये पण उकडू शकता, कुकरमध्ये पण उकडू शकता. भुईमुगाच्या शेंगाला उकडायला पाणी जेवढं लागते तेवढं आपण टाकूया. भुईमुगाचे शेंगा बुडेपर्यंत आपण पाणी टाकले आहे. 1 चम्मच मीठ टाकूया, म्हणजे आपले शेंगा एकदम चविष्ट बनतात. कुकरला ढक्कन लावूया, गॅस पेटूया, गॅसवर कुकर ठेवूया. 4 शिट्ट्या होईपर्यंत ठेवूया. गॅस फास्ट करूया. आपले कुकरच्या शिट्ट्या 4 झाल्या आहेत. गॅस बंद करूया. कुकर साईडला ठेवूया. 2 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. 2 मिनिटं झाले आहेत. आपण कुकरची हवा गेली का बघूया. कुकरची हवा गेली आहे. आपण कुकरचं ढक्कन काढूया. बघूया आपले भुईमुगचे शेंगा उकडले आहेत का. छान उकडले आहेत आपले भुईमुगचे शेंगा. खाऊन बघूया आपण. छान उकडले आहेत. भुईमुगाचे शेंगा मीठ घालून एकदम छान उकडले आहेत. मीठ घालून उकडून खाल्ल्याने एकदम पौष्टिक असतात. भुईमुगाचे शेंगा मीठ घालून उकडल्याने एकदम चविष्ट लागतात व पौष्टिक असतात आपले भुईमुगाचे शेंगा. मीठ घालून भुईमुगाचे शेंगा उकडल्यास लहान मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण खातात. ह्या पद्धतीनं उकडून पहा, खाऊन पहा. किती छान उकडले आहेत. आपण एक खाऊन बघूया. भुईमुगचे शेंगा मीठ घालून उकडलेले एकदम चविष्ट लागत आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.